नमस्कार. ऑलवेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 13 मे 2024 रोजी पेसाची सुनावणी होती. ती सुनावणी कोर्टात झाली की नाही, किंवा त्यावर काय निर्णय झाला, किंवा त्यानंतर तारीख मिळाली की नाही, किंवा त्यानंतर कोणती तारीख मिळाली, किंवा केव्हा मिळणार आहे, याबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर जावं लागेल. आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर सर्वप्रथम जाऊया. यामध्ये आपण आपल्या केसचे स्टेटस पाहूया. केस नंबर 22-109 2023. कॅप्चा सॉल्व करू. ही आहे आपली केस, सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इथं पेंडिंग दाखवावं लागलं. याच्या व्ह्यूवर चेक करूया. इथं बी पेंडिंग दाखवत आहे. नवीन तारीख तर काही भेटली नाही. मग नवीन तारीख केव्हा मिळेल यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या कॅलेंडरमध्ये जर पाहिलं आपण, तर 3 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये जो मेसेज आहे, द समर व्हेकेशन्स ऑफ द कोर्ट विल कॉमन्स ऑन मंडे द 20 मे 2024 अँड द कोर्ट विल बी रिझ्यूम इट्स सिटिंग ऑन मंडे 8 जुलै 2024. द समर व्हेकेशन इज हेल्ड इन ऑरेंज. म्हणजे आपण हा सर्व मेसेज जर वाचला तर आपल्याला असं कळून जाईल की 20 तारखेपासून ते 8 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाचे समर व्हॅकेशन हे चालू आहे. यासाठी आपल्याला 8 जुलैपर्यंत कोणताही निर्णय होणार नाही. यामध्ये फक्त जे इम्पॉर्टंट आहे, सर्वात महत्त्वाचे जे निर्णय आहे तेच होतील. बाकीचे हे 8 जुलैनंतर रेग्युलर होतील. म्हणजेच आपल्याला 8 जुलैनंतर पेसाची परत एकदा तारीख मिळेल आणि त्याच्यानंतर पेसा केसची सुनावणी ही कोर्टमध्ये होईल. असं तरी सध्या तरी शक्य आहे.